फ्रेंड्स, डान्स आणि फूड चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण मस्त असं लहान मुलांच्या टिफिनसाठी छान असा पदार्थ बनवणार आहे, तोही सर्व मिक्स भाज्या घालून। तर मुले आपले हे टिफिन छान मस्त संपवून येतील। हा एवढा छान पौष्टिक असा आपण पराठा बनवणार आहे। आपण कोबी मंचुरी तर बनवतोच, तर याच जागी आपण काय करणार आहे, कोबी मंचुरियनचा पराठा बनवणार आहे। त्यासाठी मी हे गाजर घेतलेले आहे, शिमला मिरची घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, बीट घेतलेला आहे आणि पत्ता गोबी घेतलेली आहे। तर या सर्व भाज्या मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। तर यामध्ये शिमला मिर्च, कांदा आणि गाजर, त्याचबरोबर आपण यामध्ये पत्ता गोबी टाकणार आहे आणि जो आपण बीटरूटचा वापर नंतर करणार आहोत। तर मंचुरियन पराठा आहे म्हणून यामध्ये मी 2 चमचे अद्रक लसूण मिरचीची पेस्ट टाकणार आहे। तर त्याचबरोबर पराठ्याला टेस्ट यावी म्हणून थोडेसे काळे मिरे पावडर मी टाकलेले आहे। मंचुरियन पराठा आहे म्हणून 1 चमचा सोया सॉस, 1 चमचा डार्क सॉस, त्याचबरोबर चवीप्रमाणे मीठ यामध्ये मी टाकणार आहे। त्याचबरोबर आपला पराठा छान कुरकुरीत व्हावा म्हणून मी यामध्ये तांदळाचं पीठ टाकणार आहे आणि मी एक 6 ते 7 चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आणि एक 10 ते 12 चमचे मी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे। म्हणजे कसं या भाज्यांमध्ये जेवढं पीठ बसेल तेवढं पीठ तुम्हाला यामध्ये टाकायचं आहे। तर अशा पद्धतीने मी ही पीठ छान मळून घेणार आहे। अशा पद्धतीचा मिक्स भाज्यांचा पराठा मुलांना करून दिला की मुले आवडीने खातात, त्यांना आवडतो सुद्धा आणि नेक्स्ट टाइम सुद्धा हा पराठा तुम्हाला करून मागतील। तर यामध्ये मी कोथिंबीर टाकायची विसरले होते, कोथिंबीर टाकत आहे। त्याचबरोबर आपला पराठा छान दिसावा म्हणून मी तीळ टाकत आहे, पांढरे तीळ। त्याचबरोबर तुम्हाला ओवा टाकायचा असेल तर तुम्ही ओवा सुद्धा टाकू शकता। मला थोडंसं तिखट कमी वाटत आहे म्हणून मी यामध्ये लाल तिखट टाकून अशा पद्धतीने हे पीठ मी छान मळून घेणार आहे आणि मळून घेऊन मी आता याच्या छान गोळे करून मी याचे छोटे छोटे आता पराठे करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने हे मी पीठ मळून घेऊन याचे लाट्या करणार आहे। तर अशा पद्धतीने मी लाट्या करून घेणार आहे। तर आपल्याला जास्त मोठ्या लाट्या करायच्या नाहीत, त्याचबरोबर जास्त छोट्या पण करायच्या नाहीत। अशा पद्धतीने आपल्याला पीठ लावून ह्या लाट्या करून घ्यायच्या आहेत। तर मी ह्या जास्त मोठ्या पण नाही, जास्त छोट्या पण नाही, मीडियम आकाराच्या लाट्या करून घेत आहे। तुम्ही याला धपाटेसुद्धा म्हणू शकता। तर आता मी याच्यावर बीटरूट लावणार आहे आणि हे लाटून घेणार आहे। तर अशा पद्धतीने आपला तवासुद्धा छान गरम झालेला आहे। आता हा पराठा आपण तव्यावर टाकून छान तेल लावून कुरकुरीत असा भाजून घेणार आहे। तुम्ही बघू शकता मी छान कुरकुरीत असा हा पराठा भाजत आहे। तुम्ही छान कुरकुरीत असा पराठा भाजलात तर हा टेस्टला खूप छान लागतो। तर अशा पद्धतीने मी हा पराठा छान भाजून घेत आहे आणि आपला हा मंचुरियन पराठा तयार झालेला आहे। तर अशाच पद्धतीने दुसरेसुद्धा पराठे मी छान भाजून घेणार आहे। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी सर्व पराठे भाजून घेतलेले आहेत। आता आपण काय करणार आहे, यांना प्लेटमध्ये काढून घेणार आहे। तर अशा पद्धतीने मी या प्लेटमध्ये दह्यासोबत हे मंचुरियन पराठा आपण खाऊ शकतो। नसेल तर सॉससोबत सुद्धा खाऊ शकतो, नसेल तर आपण शेजवान चटणीसोबत सुद्धा हा मंचुरियन पराठा खाऊ शकतो। अशा पद्धतीचा पराठा लहान मुलांना जर तुम्ही करून दिलात तर मुले टिफिन संपवून येतात। हा पराठा खूप छान होतो आणि टेस्टलासुद्धा खूप भारी लागतो। तुम्हाला दिसत असेल की या पराठ्याला तर बीटरूट लावलेलंच नाही, पण माझ्या लहान मुलाला बीटरूट आवडत नाही म्हणून मी काही पराठ्यांना बीटरूट लावलेला नाही आहे। तर अशा पद्धतीने जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपण अशा पद्धतीचा पराठा करून मुलांना टिफिनला देऊ शकतो। भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये।